नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची जागा निघाल्या आहेत. मला खूप स्टुडंटचे मॅसेज येतात की सर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत, आरक्षण किती आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत, असे खूप खूप काही प्रश्न विचारत असतात. तर त्यांसाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे की किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे सगळं काही. ओके. चला तर आपण हा व्हिडिओ स्टार्ट करू. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये क्रोम असेल तर तुम्हाला क्रोममध्ये ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे की महाराष्ट्र पोलीस रिक्रूटमेंट अगोदर सर्च केला होता. हे बघा महाराष्ट्र पोलीसवर क्लिक करून तुम्हाला पहिली साईट दिसेल की महाराष्ट्र स्टेट पोलीस, महाराष्ट्र पोलीस राज्य. ओके, ठीक आहे. नंतर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा तुम्हाला एक असा फ्रंट पेज येईल. तुम्ही खाली इथं थोडंसं स्क्रॉल केलं दिसेल की पोलीस भरती 2024-25 ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा या साईटवर दिली आहे. ठीक आहे. तर ह्यात तुम्ही साईट ओपन करायची आहे. ह्या साईटवर क्लिक करून. तर ही साईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हे सगळं काही बघू शकता. नंतर ही साईट तुम्हाला एक ओपन होईल. ह्या ठिकाणी दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025. ठीक आहे. नंतर इथं भरतीचे नियम, सूचना, मदत कक्ष, नेहमीचे प्रश्न आणि मोबाईल क्रमांक आधारशी कसा लिंक करावा. कारण की फॉर्म भरताना तुमचा आधारशी मोबाईल लिंक खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे. इथे दिले तुम्ही अर्ज भरण्यासाठी उरलेले दिवस किती बाकी आहेत. 28 दिवस म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता शेवटपर्यंत. ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल खाली की अर्ज सुरू होण्याची तारीख किती 29/10/2025 सुरू झालेले. अर्ज बंद होण्याची तारीख 30 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. नंतर तुम्हाला फीस किती भरायची आहे, कास्ट वाईज किती आहेत, ओबीसीसाठी किती आहे किंवा ओपनसाठी किती आहे, जे खुला वर्ग असतात ना त्यासाठी. नंतर आपल्याला बघायचं किती जागा आहेत. तर तुम्हाला इथे खाली जाहिरात म्हणून खाली दिसेल असेल त्याच्यावर अधिक माहितीवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. जाहिरातवरती. नंतर या ठिकाणी तुम्हाला एक साईट ओपन होईल दुसरी. इथे तुम्हाला दिसतं की जाहिरात. आता इथे तुम्ही पदवर क्लिक केला आहात. क्लिक करताल तर तुम्हाला दिसेल की पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल, सीआरपीएफ, बॅट्समॅन आणि कॉन्स्टेबल प्रिझन. म्हणजे कारागृह, शिपाई जे पण आहेत पदासाठी 5 पदे आपल्यासाठी महाराष्ट्राने जागा ओपन केलेल्या आहेत. तर कोणाला चालक बनायचं आहे किंवा कोणाला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे, शिपाई बनायचं आहे, तुम्ही याच्यावर क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की एक स्टुडंट मला कळलं की सर मला ड्रायव्हरचा फॉर्म भरायचा आहे. आता त्यासाठी जागा किती आहेत मला ते बघायचं आहे. ओके. तर तुम्ही हा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर क्लिक करा. नंतर तुम्हाला इथे घटक म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, किती जागा ते तपासायचं आहे. ओके, ठीक आहे. नंतर इथे बघा तुम्ही पुणे सिटी, मीरा भाईंदर, नवी मुंबई, रायगड सगळे जिथं जागा आहेत त्या ठिकाणी तुमचे सगळ्यांचे डिस्ट्रिक्टचे नावं येऊन जातील. फॉर एक्झाम्पल की मला आता पुणेमध्ये बघायचं आहे किती जागा आहे. ठीक आहे. मी पुण्यावर क्लिक केलं. इथं बघा लगेच खाली डाउनलोड पीडीएफ म्हणून ऑप्शन येईल. त्याच्यावर तुम्ही डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केला आणि बघा की किती जागा आहे. ठीक आहे. हे बघा तुम्हाला जाहिरात क्रमांक ठिकाण पुणे म्हणून आलेला आहे. ठीक आहे. आता मला पोलीस शिपाई चालक भरती सन 2024-25चं बघायचं आहे. ठीक आहे. इथं बघू शकता तुम्ही की हे बघा इथं कास्ट वाईज बघू शकता विजा म्हणजे हे कास्ट वाईज दिले मराठीमधून आहेत. विजे, एनटीडी, एनटीबी, ओबीसी, ओपन हे सगळ्या काही जागा आहेत त्यांनी दिलेल्या आहेत एका लाईनमध्ये. ठीक आहे. इथं खाली तुम्हाला दाखवलं की एकूण जागा किती आहेत. जसं की 3च जागा आहेत फक्त पुणे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. इथं बघू शकता की पुणे जागामध्ये फक्त 3च जागा आहेत. नंतर आरक्षणासाठी किती जागा आहेत ते बघायचं आहे आपल्याला तुम्हाला. तर सर्वसाधारण म्हणजे एक जागा आहे. ई-मावसाठी एकच जागा आहे. महिलांसाठी जागा नाही आहे. फक्त राखीवमध्ये एक जागा आहे. खेळाडूमध्ये एक पण जागा नाही आहे. भूकंपग्रस्त ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल की भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल मागच्या वगैरे त्याच्यावर तुम्ही आरक्षणानुसार फॉर्म भरू शकता. म्हणजे तुम्हाला पूर्णपैकी जागा दिसेल की किती जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या कास्ट वाईज आणि कोणत्या तुम्ही आरक्षणामध्ये बसतायत. ठीक आहे. नंतर खाली असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची टिप म्हणून हे महत्त्वाची टिप काय आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही पोलीस लोक किंवा अन्य काही कर्मचारी लोक असतात की पैसे मागतात की बाबा मला पैसे दे, मी तुम्हाला हे सगळं करून देईल. तर असं काय होत असेल तर किंवा करप्शन चालत असेल तर तुमच्यामध्ये काही पैसे खात असतील तर तुम्ही ह्याच्यावर एक कारवाई करू शकता. ह्यासाठी खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अडचण असेल तर याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती घेऊ शकता. ठीक आहे. आता हे झालं फक्त एकच. आता मला फॉर एक्झाम्पल बघायचं आहे की
शिपाईसाठी भरायचं आहे, पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरायचा आहे. तर मला जागा माहिती करायची आहेत, किती जागा आहे. ठीक आहे, मी पोलीस कॉन्स्टेबल क्लिक करणार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागासाठी मी ह्याच्यावर क्लिक करणार घटकवरती. नंतर खाली बघू शकता की मुंबई, ठाणे सिटी, पुणे सिटी, नागपूरसाठी खूप जिथे जागा आहेत ना, तिथे सगळ्यांचे नाव येऊन जातील. मुंबई आता हे बघा, मला आता कुठं भरायचं आहे, फॉर एक्झाम्पल मला भरायचं आहे की पुणे सिटीमध्ये. पुणे सिटी बघू किंवा ठाणे सिटी बघू. ठीक आहे, मुंबई बघू. आपल्या जिल्ह्यानुसार, आपल्या ह्याच्यानुसार तुम्ही जागा भरू शकता. किती जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. इथे बघा, शिपाईसाठी खूप जागा आहेत. हे बघा, विजेसाठी, अजासाठी, एन-टी-टी, राखीवसाठी जसे की ओपन, ओ-बी-सी असेल त्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत. एकूण 2459 जागा आहेत. सर त्याच्यामध्ये महिलांसाठी किती आहेत, सर्वसाधारणसाठी किती आहेत, खेळाडूसाठी किती आहेत, प्रत्येक कास्टवाईज तुम्हाला इथे दिलेले आहे. हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. अनाथसाठी 25 जागा आहेत. पोलीस शिपाई, बॅट्समनसाठी किती जागा आहेत, हे सगळं काही तुम्हाला खाली दिलेलं आहे. ठीक आहे. इथं बघू शकता की कारागृह शिपाईसाठी किती जागा आहेत. खूप काही प्रत्येक फॉर्ममध्ये प्रत्येक डिटेल्स दिलेली आहे. तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सगळं काही बघू शकता. इथं खाली सेम तुम्हाला एक महत्त्वाची टिप दिलेली की ते सांगितलं आहे. ठीक आहे. तुम्ही आता जसं की मला दुसरं तुम्ही बघू शकता, CRFमध्ये फॉर्म भरायचे आहे. CRFवर क्लिक करा. नंतर घटकसाठी तुम्ही पुणे, नागपूर वगैरे बघा. हे काही तुम्ही बघू शकता. जसं की आता मला दुसरीकडे बघायचं आहे की पोलीस कॉन्स्टेबल, ठीक आहे, आपण ह्यासाठी बघू, ड्रायव्हरसाठी बघू. ठीक आहे, ड्रायव्हरवर क्लिक करा. ह्यासाठी पुणे सिटी वगैरे बघू शकता तुम्ही. हे सगळं काही तुम्हाला माहिती भेटून जाईल. आणि जागा किती आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये, विभागामध्ये तुम्ही बघू शकता कास्ट आरक्षणासाठी. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळालं सर. हां, एक लक्षात ठेवा, मागच्या वर्षी जे फॉर्म सुटले होते पोलीस भरतीचे, खूप काही स्टुडंटना माहिती नव्हतं किती जागा किती आहेत. कुठे पण फॉर्म भरायच्या आणि तिथं जागाच नव्हत्या. फॉर्म भरून तुमचं सिलेक्शन होऊन पण वगैरे काही फायदा नाही ना, कारण फॉर्मवरती जागाच नाही तुमच्या तिथं कास्टच्या. तर तुम्ही लागण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. तर अशा ठिकाणी फॉर्म भरा की ज्या ठिकाणी तुमच्या जागा आहेत, कास्टवाईज जागा आहेत, त्या ठिकाणी किती जागा भरल्या जातात, किती फॉर्म वगैरे आहेत, हे सगळं माहिती करून पूर्णपैकी तुम्ही फॉर्म भरा. आता तुम्हाला माहिती सही झाली असेल, तुम्हाला फॉर्म भरायला अडचण असेल तर फॉर्म भरण्यासाठी आम्ही फॉर्म भरून दिलं जातात की कुठं जायची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या फॉर्म भरून घेऊ शकता आमच्याकडून. ठीक आहे. जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. कमेंटमध्ये मला मेसेज करा, कोणती प्रॉब्लेम येत असेल फॉर्म जागाबद्दल वगैरे, तर तुम्हाला मी माहिती दिली जाईल. ठीक आहे. एवढं होतं की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी काही लिंक दिलेली आहे साईटची, तुम्ही ओपन करून बघू शकता. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शन मिळालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की फॉर्मची भरायची तारीख किती आहे, फीस किती आहे. बघा, खूप काही लोक तुमच्याकडून जास्त फीस घेतात. काय एवढी फीस आहे तर बघू शकता की खुला प्रवर्गासाठी 450 आणि मागासवर्गासाठी 350 जागा आहे. प्रत्येक कोणत्या पण फॉर्मसाठी किती पण फॉर्म भरा. दुसरी चीज गोष्ट अजून एक की फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटते की मला खूप पदासाठी खूप जागा पदासाठी फॉर्म भरायचे, जसं की कारागार पोलीस झाले, शिपाई झाले, तर तुम्ही वेगळे फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळी फीस पे करावं लागेल. ठीक आहे. नंतर तुम्हाला वाटतं की मला पोलीस शिपाईमध्ये पण फॉर्म भरायचं आहे, पोलीस चालकमध्ये पण फॉर्म भरायचं, भरू शकता. 5ही ह्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि वेगळे फीस पेमेंट त्यासाठी वेगवेगळी लागते. ठीक आहे. अजून काही माहिती असेल तर, तुम्हाला काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला बिनधास्त कळवा, मी तुमचं हेल्प करायला रेडी आहे. ठीक आहे. धन्यवाद.